नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, तर ह्या योजनेचा जो काही 7वा हप्ता आहे तर तो तुम्हाला कधी भेटणार आहे? जो 7वा हप्ता आहे तर तो हप्ता तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी भेटणार आहे। एक नवीन जी.आर आलेला आहे, त्या जी.आर मध्ये किती निधी त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे ते त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर आता तुमचा जो काही 7वा हप्ता आहे त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे। 7वा हप्ता तुम्हाला लवकरच भेटणार आहे। तर तुम्हाला त्यासाठी किती रुपये भेटणार आहेत? 2,000 भेटणार आहेत की 4,000 भेटणार आहेत की 6,000 भेटणार आहेत? तर ते त्या जी.आर मध्ये दिलेलं आहे। सविस्तर आपण त्या ठिकाणी पूर्णपणे बघणार आहोत। तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। खाली सबस्क्राईब बटन दिसत असेल ते दाबून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल, तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल आणि तुम्हाला माहिती समजेल। तर आपण नवीन शासन जो काही निर्णय आहे तो बघूयात, त्यामध्ये काय दिलेला आहे सविस्तर बघूयात। हप्ता तुमचा कोणत्या दिवशी त्या ठिकाणी येऊ शकतो तेही आपण बघूयात। किती पैसे तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहेत तेही आपण सविस्तर बघूयात। काय दिलेलं आहे? नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी रुपये 1932.72 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत। आता हे जे काही पैसे आहेत ते कोणाला भेटणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहेत, कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत आणि कोणते अपात्र असणार आहेत ते आपल्याला या ठिकाणी पूर्ण समजणार आहेतच। आता हा 1932.72 कोटी हा निधी कोणाला भेटणार आहेत, खाली काय दिलेले आहेत आपण बघूयात। प्रस्तावना सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घातली। नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली। त्या अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी शेतकरी 6,000 या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6,000 इतक्या निधीची भर घालण्यात आली आहे। ओके, तर नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यास संदर्भ 1 मधील शासन निर्णयात मान्यता देण्यात आली आहे। अजून यामध्ये काय दिलेलं आहे? नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा हप्ता तसेच 6वा हप्ता अनुक्रमे संदर्भ 3, 4, 5, 7, 8, 9 वितरित करण्यात आला आहे। केंद्र शासनाने पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता हा 2 ऑगस्ट 2025 रोजी वितरित केला आहे। आता ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता भेटलेला आहे त्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता भेटणार आहे। पीएम किसान योजनेचा जो हप्ता त्या शेतकऱ्यांना भेटलेला आहे त्यांची जी काही माहिती आहे तर ती माहिती राज्य सरकार त्या ठिकाणी मागवत असते आणि त्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा भेटत असतो। आता हा जी.आर आलेला आहे निधी वितरित करण्याचा, तर आता 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट वरती पैसे त्या ठिकाणी भेटून जातील। ओके, तर जास्त दिवस आता लागणार नाही। हा जी.आर आल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये तुमचा जो काही हप्ता आहे तर हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे। आता जो 7वा हप्ता आहे तर तो हप्ता एप्रिल ते जुलै, ओके, एप्रिल, मे, जून, जुलै असा 4 महिन्याचा हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे। कोणत्या महिन्यात भेटणार आहे? तो आता सप्टेंबर मध्ये भेटणार आहे। ओके, लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे। कृषी आयुक्तालयाने पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचा एफटीओ डाटाच्या अनुषंगाने, ओके, बघा आता पीएम किसान योजनेचा जो काही डाटा आहे एफटीओ डाटाच्या अनुषंगाने म्हणजे पीएम किसान योजनेचा जो काही डाटा आहे तर तो डाटा आता आपल्या राज्य सरकारकडे आलेला आहे, कृषी विभागाकडे, आणि त्याच्यानंतर आता हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी वितरित केला जाणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत या ठिकाणी काय दिलेलं आहे? पीएफएमएस रजिस्ट्रेशन पेंडिंग बेनिफिशियरी याकरिता एकूण बघा 1932.72 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे। त्यास अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। ओके, शासन निर्णय काय दिलेला आहे? नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचा माहे एप्रिल 25 ते जुलै 25 लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1932.72 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यास येत आहे। प्रस्तुत खर्च पुढील लेख शीर्षाखाली सन 2025-26 करिता मंजूर केलेल्या तरतुदीतून भागविण्यात यावा। ओके, आता या ठिकाणी दिलेला आहे। बघा आता तुमचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता 4 ते 5 दिवसामध्ये त्या ठिकाणी येणार आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी 2,000 भेटणार आहे, जास्त पैसे त्या ठिकाणी भेटणार नाहीये। आता हा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता एप्रिल ते जुलै ह्या महिन्यांचा आहे।
ओके, या 4 महिन्याचे तुम्हाला त्या ठिकाणी 2,000 रुपये भेटणार आहेत. आता हा जी आर आला आहे, हा जी आर आल्यानंतर एक 4 ते 5 दिवसामध्ये किंवा 3 ते 4 दिवसामध्ये पैसे जमा होत असतात. आता एखाद्या कार्यक्रमामध्ये ओके तुमचे हे पैसे त्या ठिकाणी जमा होऊ शकतात. 3 सप्टेंबरचा हा जी आर आहे, एक 3-4 दिवसामध्ये पैसे हे जमा होऊ शकतात. ओके, जसे काही पैसे जमा होईल त्याचं जे काही अपडेट आहे ते मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तुम्हाला 2,000 रुपये त्या ठिकाणी भेटणार आहेत. जे आर आला आहे हे फार महत्वाचं आहे. ओके, सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.